महाराष्ट्रातला आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा एस.टी. कामगारांच्या आंदोलनाचा प्रश्न असेल किंवा जाणीवपूर्वक जातीय आणि धार्मिक दंगली पेटवण्यासाठी ठरवून ध्रुवीकरणाची भाषा करणारे अत्यंत थिल्लर आणि नवथर भाजपाचे वक्ते प्रवक्ते नेते असतील यावर सप्रमाण फार विस्तृतपणे मांडणी करेलच। पण तुर्तास आज अमित शाह यांनी पुण्यामध्ये येऊन जी मुक्ताफळं उधळली त्यावरून दोन मुद्दे नक्की स्पष्ट झाले। त्यातला पहिला बाब म्हणजे आजही अमित शाह यांना महाराष्ट्रात आल्यानंतर आपलं भाषण चुरचुरीत करण्यासाठी जाणीवपूर्वक आजही उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय भाषण सुरूही करता येत नाही आणि संपवताही येत नाही। याचा स्पष्ट अर्थ असा आहे की तुमच्यासमोर महाराष्ट्र